काय मग हे बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलंय ना? भाऊ बाईटच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा. त्यासाठी आपण थोडं चिकन घेतलेलं आहे. त्याला साफ वगैरे करून त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, थोडीशी घरची चटणी आणि थोडंसं मीठ टाकून त्याला आपण मिक्स करून मॅरिनेशनसाठी थोडा वेळ बाजूला ठेवणार, जेणेकरून त्यामध्ये फ्लेवर्ड आणि टेक्स्चर येतील. मसाल्यासाठी आपण इथे 2 कांदे आणि खोबरं घेतलेलं आहे. त्याचे आपण असे बारीक-बारीक काप केलेले आहेत. जेणेकरून आपल्याला ते परतवण्यासाठी सोपं जाईल. इथे मी विसरलो होतं की आपल्याला लसूण पण घ्यायचे आहे. इथे आपला बेस तयार आहे. थोडंसं कढईमध्ये तेल टाकून खोबरं, नंतर कांदा असं ऑरेंज कलर असतो पण थोडंसं परतवून घ्यायचं आणि ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. मॅरिनेशन झाल्यानंतर चिकनला आपण थोडंसं मंद आचेवरती ठेवून थोडंसं तेल टाकून वाफलून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे. मसाल्याची ग्रेव्ही करण्यासाठी थोडंसं तेल कढईमध्ये टाकून त्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे आणि नंतर आपण जे बारीक केलेलं होतं कांदा वगैरे ते टाकायचं. इथे थोडं सांभाळून टाकावं कारण की ते अंगावरती उडतं. यामध्ये नंतर थोडीशी चटणी, हळद, मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्या जे चिकन आहे त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि थोडा वेळ उकळी करून घ्यायचे 10 मिनिटासाठी आणि वरतून टॉपिंगसाठी कोथिंबीर टाकून झाकण मारायचे. झालं. तुमचा चिकन रस्सा रेडी आहे. मी पहिल्यांदा काहीतरी शूट करतोय. सो काही जे शॉर्ट्स आहेत व्हिडिओतले ते मी काढायचं विसरलेलो आहे. यानंतर तुम्ही याला मस्तपैकी तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह करा. थोडासा कांदा घ्या. झाला. टेस्ट. ट्राय करा आणि मला नक्की कळवा.